नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 5 जुलै सायंकाळचे साधारणतः 6:15 वाजलेत आणि आता आपण पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. सर्वप्रथम जर आपण काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर विदर्भातील भागांमध्ये हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे मध्यम पाऊस सुरू झाल्यात. तर इकडे नाशिक, सातारा, पुणे असेल, कोल्हापूर असेल, पश्चिम भागात हलका तर घाट भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला आहे. मात्र याच विभागामध्ये पूर्वेकडील भाग असेल, मराठवाड्याचे बहुतांश भाग असेल, विशेष पाऊस झालेला नाही. इकडे किनारपट्टीचा भाग आहे. इकडे गोव्यापासून ते इकडे मुंबई, ठाणे, पालघरपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. आणि जर सध्याची स्थिती पाहिली, ज्या काही हवामान प्रणाली आहेत, कमी दाबाचा पट्टा म्हणजे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हा राजस्थान, उत्तर प्रदेशच्या आसपासून इकडे बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पूर्व भागांपर्यंत विस्तारलेला आहे आणि चक्रवात वारे या ठिकाणी दिल्लीच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत. आणि याचाच प्रभाव म्हणून तुम्ही पाहू शकता की चक्रवात वारे, मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा आणि याच्या आसपासच आपल्याला बऱ्यापैकी पाऊस हा जास्त सक्रिय पाहायला मिळतोय. आणि येत्या काही दिवसांमध्ये 1 ते 2 दिवसांमध्ये उत्तराखंडच्या काही भागांमध्ये, उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये खूप मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही उत्तराखंडकडे जाणार असाल, उत्तर प्रदेशकडे जाणार असाल तर थोडंसं सावधान राहा. लखनौ, लखीमपूरपासून ते नैनिताल, हरदोईच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. यानंतर सध्या आपल्या राज्यातील स्थिती पाहिली तर राज्यात इकडे रत्नागिरीच्या भागांमध्ये पावसाचे थोडेसे ढग आहेत. जळगावच्या काही भागांमध्ये, त्यानंतर अमरावतीचे उत्तर भाग, वर्धा, नागपूरच्या काही भागांमध्ये, तसेच गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये आणि चंद्रपूरच्या दक्षिण भागांमध्ये थोडेसे पावसाचे ढग आहेत. धाराशिवच्या या अति दक्षिण भागांमध्ये, लोहाराच्या आसपास, उमरगाच्या आसपास थोडा पावसाचा ढग दिसतोय. आणि बाकी थोड्या गावांसाठी पाऊस देणारे ढग आहेत. हिंगोली, परभणी, बीडच्या काही भागांमध्ये, बुलढाण्याचे काही भाग, वाशिमच्या काही भागांमध्ये एक दुसऱ्या गावांसाठी पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत. विशेष पावसाचे ढग नाहीत. आणि रात्रीचा जर अंदाज पाहिला तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेकडील भागांमध्ये, तसेच गडचिरोलीच्या काही भागांमध्ये, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये थोडाफार पाऊस होईल. आणि ढगांची दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे राहणार आहे. या दरम्यान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्याच्या आसपासही मध्यम ते जोरदार पाऊस सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. यानंतर जर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या जे काही पावसाची शक्यता दिसते त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार, गोवा, कर्नाटकचेही घाटाकडच्या आसपासचे भाग असतील, बेळगावचे या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडच्या आसपास मध्यम तर एखाद्या वेळेसाठी थोडीशी जोरदार पावसाची सर येईल. खूप मोठ्या प्रकारचा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रायगडच्या आसपास सध्या तरी अपेक्षित नाही. तसेच नंदुरबार, धुळे, जळगावच्या भागांमध्ये मध्यम तर जोरदार पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसते. त्यानंतर अमरावती, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया यांच्या अतिउत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता दिसते. आणि गडचिरोलीच्या, चंद्रपूरच्या दक्षिण भागांमध्ये हलका मध्यम पावसाचा अंदाज दिसतोय. आणि या व्यतिरिक्त राहिलेला जो काही राज्यातील भाग आहे, कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडून एखादा ढग आला, पासिंग शॉवर म्हणतात, तसा आला तर थोडाफार पाऊस होईल. खूप मोठ्या क्षेत्रावरती खूप जोरदार पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. बदल झाला तर उद्या सकाळी सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईलच. हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या पुणे घाट भाग, सातारा घाटातील भाग आणि कोल्हापूरच्या घाटातील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. नाशिकच्या घाटामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यासोबतच अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. आणि राहिलेले जिल्हे भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, नगर, सोलापूर आणि सांगली या ठिकाणी हवामान विभागाने क्वचितच हलक्या पावसाचा अंदाज दिलेला आहे. तुर्तास या जिल्ह्यांना कसल्याही प्रकारचे इशारे नाहीत. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. रोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.